टचस्क्रीन कार्यक्षमतेने वापरणे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक स्मार्टफोनमध्ये टचस्क्रीन असते. ही टचस्क्रीन वापर करताना संवाद साधण्यास आणि क्रिया करण्यास अनुमती देते. तुम्ही फोन टॅप करून सांगू शकता काय करायचे आहे. त्याचप्रमाणे टचस्क्रीन लॅपटॉपही आहेत. होय, तुम्ही आता हे लॅपटॉप तुमच्या स्मार्टफोन प्रमाणे वापरू शकता आणि संगणकीय कार्य करू शकता. सॅमसंग, शाओमी, विवो, ॲपल सारख्या विविध कंपन्या आहेत ज्या उत्तम टचस्क्रीन स्मार्टफोन विकतात. आणि डेल, लिनोवो, आसूस इत्यादी कंपन्या उत्तम टचस्क्रीन लॅपटॉप विकतात. टचस्क्रीन स्मार्टफोन कसा वापरायचा? प्रत्येक स्मार्टफोनमध्ये टचस्क्रीन असते, जी वापर करताना परस्पर संवाद आणि क्रिया करण्यास अनुमती देते. तुम्ही फोन टॅप करून सांगू शकता काय करायचे आहे. स्मार्टफोन विविध आकारात येतात, त्यामुळे प्रत्येक डिस्प्ले स्क्रीनचे परिमाण वेगवेगळे असतात. इथे त्यांचे आकार आणि स्क्रीन आकारमान असलेले काही स्मार्टफोन आहेत. लॅपटॉपमध्ये आधीपासूनच टचपॅड आणि मुख्य भागाशी एक कीबोर्ड जोडलेला असतो. तर लॅपटॉपमध्ये टचस्क्रीन सारखे प्रगत फीचर समाविष्ट करणे आवश्यक का आहे असे तुम्हाला वाटते? जसा जसा वेळ जातो तसे तसे अशा मशीनमधील प्रगतीमुळे वेळ वाचवणे आणि सहज वापर करणे यासारखे अधिक फायदे मिळतात. आपण याबद्दल विचार केल्यास टचस्क्रीन जेस्चर वापरून एखादी व्यक्ती माऊस किंवा टचपॅडपेक्षा जलद कार्य करू शकते. तसेच आता बऱ्याच काळापासून बाजारात लॅपटॉप कम टॅबलेट देखील आहेत. ही 2-in-1 उपकरणे कलाकारांसाठी आश्चर्यकारक काम करतात. जेव्हा तुम्हाला संगणकाची कामे करायची असतात तेव्हा तुम्ही ते लॅपटॉप म्हणून वापरू शकता आणि जेव्हा तुम्हाला चित्रपट बघायचा असेल तेव्हा तुम्ही ते टॅबलेट म्हणून वापरू शकता. लॅपटॉप व्यतिरिक्त आपल्याकडे उत्तम टॅबलेट आणि नोट्स देखील आहेत. टॅबलेट हा स्मार्टफोन सारखाच असतो, परंतु मोठ्या डिस्प्ले स्क्रीनसह असतो. नोट्स हे प्रगत स्मार्टफोन आहेत ज्यात स्टाईलस आहे. सॅमसंग नोट सिरीजचे असे काही स्मार्टफोन्स आहेत. हे फोन विशेषतः जेव्हा तुम्ही वर्ग किंवा सेमिनारला जात असता तेव्हा नोट्स घेण्यासाठी उपयुक्त आहेत. तुम्हाला माहिती आहे का पेन म्हणजे काय? हे एक पेन आहे जे आपले बोट जसे कार्य करते तसेच टचस्क्रीनवर कार्य करते. जसे आपल्याला माहिती आहे की टचस्क्रीन प्लास्टिक किंवा अशा कोणत्याही सामग्रीला प्रतिसाद देत नाही. तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की स्टायलस कसे कार्य करते. स्टायलसची टिप रबर किंवा फोमची बनलेली असते, जी मानवी बोट किंवा त्वचेसारखी असते. आज नोट व्हर्जन्स नसल्या तरी अनेक स्मार्टफोन स्टायलससह येतात. पेन प्रमाणे काढण्यासाठी आणि लिहिण्यासाठी स्टायलस उपयुक्त आहेत. तुम्ही कलाकार आहात असे तुम्हाला वाटत असल्यास पुढच्या वेळी तुम्ही स्टायलससह फोन खरेदी करणे निवडू शकता. काही किरकोळ दुकाने देखील आज प्रत्येक टचस्क्रीनवर काम करणाऱ्या स्टायलसची विक्री करतात. स्मार्टफोन आणि टॅबलेटची टचस्क्रीन सहसा बोटांच्या स्पर्शाला आणि स्टायलसला प्रतिसाद देते. हे प्लास्टिक किंवा इतर कोणत्याही सामग्रीला प्रतिसाद देत नाही. टचस्क्रीन सर्व मूलभूत जेस्चरांना प्रतिसाद देतो, जसे की सिंगल किंवा डबल टॅप, लॉंग टॅप, झूम इन किंवा आउट करण्यासाठी पिचिंग, स्क्रोलिंग इत्यादी. हे जेस्चर काय आहेत हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. इथे एक फोटो आहे. तुम्ही त्यावर सिंगल टॅप केल्यावर ते डिटेल्स प्रदर्शित करेल. तुम्ही पुन्हा टॅप केल्यास डिटेल्स अदृश्य होतील. त्यावर दोनदा टॅप केल्यास ते आपोआप मोठे होईल. फोटोला आत किंवा बाहेर पिंच केल्याने तो मॅन्युअली वाढेल किंवा कमी होईल. जेव्हा तुम्ही स्क्रीनला स्पर्श करता आणि 2 ते 3 सेकंदांपेक्षा जास्त वेळ धरून ठेवता तेव्हा एक लॉंग टॅप आहे. होम स्क्रीनवर लॉंग टॅप अतिरिक्त कार्यक्षमता प्रकट करेल. तुम्ही डबल टॅप आणि लॉंग टॅप जेस्चर वापरता तेव्हा क्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकच टॅप जेस्चर वापरावे लागेल. स्क्रोलिंग म्हणजे जेव्हा तुम्ही स्क्रीनवर बोट खालीवर किंवा बाजूला जाण्यासाठी चालवता. गॅलरीमध्ये स्क्रोल केल्यावर तुम्हाला मागील किंवा नवीन फाईल्स दिसतील. काही स्मार्टफोन्सवर स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्ही 3 बोटांच्या जेस्चरचाही वापर करू शकता.